नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि मसालेदार मसाला भेंडी. भेंडी म्हटलं की सगळे नाक मुरडतात, कोणीच खायला बघत नाही. पण जर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी बनवली ना की सगळे नुसते भाजीच खाईल, याची मी गॅरंटी देते. चला तर बघूया याची रेसिपी. सगळ्यात पहिल्यांदा भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या. नंतर भेंडीला दोन्ही साईडनी कट करून घ्या. आणि त्यानंतर भेंडीला सेंटरमधून कट करून घ्या. आता आपली भेंडी कट करून झालेली आहे. यानंतर आपण मसाल्याच्या तयारीला लागू. मीडियम आचेवर पॅन तापत ठेवलेला आहे. यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ घालून घेऊया आणि या पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला थोडं भाजून घेऊया. पीठ आता व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये आपण 1 चमचा ओवा घालून घेऊया. थोडं हिंग घालून घेऊया. 1 चमचा सोपेची पावडर घालून घेऊया. 1 चमचा गरम मसाला घालूया. 1 चमचा धने जिरे पूड घालूया. तुम्हाला स्पायसी असेल तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता, जे तुमच्या अंदाजाप्रमाणे तिखट घाला. 1 चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ तुम्ही टाकून घ्या. आता हे सारण एकजीव करून घ्या. सारण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता आपण भेंडीमध्ये भरून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व भेंड्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण वळूया पुढच्या कृतीकडे. गॅसवर मी पॅन तापत ठेवलं होतं. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले. त्यामध्ये जिरा आणि हिंग टाकून घेतला. आता तेल चांगलंच तापलेलं आहे. यामध्ये आपण मसाला भरलेला भेंडे टाकून घेऊया आणि एक वेळा मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून देऊया. यामध्ये आपण थोडं हळद आणि काश्मीरी तिखट घालून घेतो. या पॅनवर आपण झाकण ठेवून घेऊया आणि प्रत्येक 2-3 मिनिटांनंतर एक वेळा ते चेक करा. थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि लिंबू पिळून घेऊया. यामुळे आपली भेंडी चिकट होणार नाही. एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपला मसालेदार चमचमीत अशी मसाला भेंडी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला जरूर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट मिळतील. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.